Good morning, students. In this period, we will see remaining examples of exponent. Example 3 is simplify 3 raised to 37 into 3 raised to 43 into minus 3 raised to 59 into 3 raised to 21. हे काय करायला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता इथं बेस तर सेम आहे, 3 आहे 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण बिटवीन याच्यामध्ये काय आहे, सबट्रॅक्शन आहे. बिटवीन देम देयर इज अ सबट्रॅक्शन. सो जर बेस सेम असेल आणि जर एक्सपोनेंट डिफरंट असतील तर आपण तिथं काय करणार, फर्स्ट लॉ यूज करणार आहोत. दॅट इज raised to 37 plus 43 raised to 59 plus 21. इथं बेस सेम आहे, एक्सपोनेंट डिफरंट आहे. असं जर असेल तर आपण कोणता लॉ यूज करतो, फर्स्ट लॉ ऑफ एक्सपोनेंट. सो हिअर युजिंग लॉ फर्स्ट, युजिंग लॉ फर्स्ट. is equals to plus 43. Addition केल्यानंतर we get 3 raised to 80 minus 3 raised to 80 is equals to 3 raised to 80 minus 3 raised to 80. We get 0. इधर काय मिळणार आहे आपल्याला, 0. कारण ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू सेम नंबरची जर आपण सबट्रॅक्शन घेतली तर आपल्याला काय मिळतं, 0. So we get here 0. Now see example number 4. Express 216 into 384 as the product of powers of their prime factor of powers of their prime factors. In solution, express इथे काय दिलेलं आहे, परफेक्ट क्यूब. इथे काय दिलेलं आहे, 216 into 216 into 384 as the product of power of prime factors. हे जे आहेत त्यांचे काय करायचे आहेत, प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहेत आणि ते कशामध्ये लिहायचे, प्रोडक्ट ऑफ पावर्स ऑफ देअर प्राइम फॅक्टर. पावर्स म्हणजे एक्सपोनेंटच्या फॉर्म मध्ये, पावर्स म्हणजे एक्सपोनेंट जो त्यांचा असतो तो, आणि जो नंबर असेल जो आपण एक्सपोनेंटच्या फॉर्म मध्ये राईट करणार आहोत त्याच्या बेसला काय असला पाहिजे, प्राइम नंबर म्हणजेच प्राइम फॅक्टर. म्हणजे त्यासाठी ह्या नंबरचा आणि ह्या नंबरचा आपल्याला काय केलं पाहिजे, बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी प्राइम फॅक्टर्स फाइंड केले पाहिजे. सो जर आपण प्राइम फॅक्टर
factor find केली. Then we get divided by 2, 54, divided by 27, 3, 9, 1. 384 divided by 2, then we get 192 divided by 2, 96 divided by 2, 32 divided by 2, 24 divided by 2, 6 divided by 2, 3 divided by 2, 3, then we get 1. इथं 3 नंतर काय मिळणार लास्ट लेवल जे प्राइम फॅक्टर्स आले ते प्रोडक्ट फॉर्म मध्ये आपण राईट करणार आहोत. नाव 216 this equals to 2 into 2 into 2 into 2 into 2 into 3 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3 and that is 2 raised to 3 into 3 raised to 3. Next number is 384 is equals to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 times 2. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1 times 3. So that is 2 raised to 7 into 2 raised to 1. 2 raised to 7 into 3 raised to 1. आता ह्याचं प्रोडक्ट आपल्याला कशा फॉर्ममध्ये मिळालं पॉवर ऑफ देअर प्राइम फॅक्टर्स. हे जे प्राइम फॅक्टर्स आणि हे त्यांचे आहे पॉवर. आता हा जो प्रोडक्ट आहे तिथं व्हॅल्यू आपण त्या पुट करणार आहोत. दॅट्स मीन्स and 16 ची काय आलेले होते प्राइम फॅक्टर्स 2 raised to 3 into 3 raised to 3 into 384 चे 2 raised to 7 into 3 raised to 1. आता आपण इथे जे बेस सेम आहे म्हणून त्यांचं एक्सपोनेंटचे ॲडिशन into बेस सेम म्हणून एक्सपोनेंटची ॲडिशन is equals to 10. Addition केल्यानंतर 7 plus 3 10, 3 plus 1 4, 2 raised to 10, 3 raised to 4. हे कशामध्ये आले प्राइम फॅक्टर्स प्रोडक्ट ऑफ into 2 raised to 10 into 3 raised to 4, 2 raised to 10 into 3 raised to 4. Our next point is writing large number in standard form. Our next point is express the following numbers in standard form. If number हा म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे पण त्याच्या आधी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ अ नंबर इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 9 including 1 and 9 or a decimal number in which whole number part is a number between 1 and 9. A number is expressed as a product of natural number between 1 and 9 and positive integer power of 10, then it is said to be in standard form. Scientific
Notation is another word for the standard form of a number. तर एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं बघा, हे जे एक्झाम्पल दिलं आहे ते आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तो होल नंबर आहे तो रिड्यूस करायचा, पण त्याचं कन्वर्जन करायचं कशामध्ये करायचं, 10 मध्ये कन्वर्जन करायचं आणि तो नंबर कन्वर्ट होणार डेसिमल फॉर्म मध्ये. सो एक्झाम्पल इज दिस इज लार्ज नंबर. हा लार्ज नंबर आहे, सोल्युशन मध्ये वी कॅन राईट हा जो नंबर आहे तो आपण कसा राईट केला, 0 म्हणजे याची व्हॅल्यू सेम आहे, फक्त पॉईंट देऊन 0 म्हणजे हा जो इकडचा पार्ट आहे तो असणार आहे होल नंबर. Here to get a number which has only one digit to the left of the decimal point. This is decimal point, left side and right side. To get a number which has only one digit to the left of the decimal point, we move the decimal point 5 places toward left. बघा 1 2 3 4 5. मग आपल्याला राईटला किती मूव करायला लागतील डिजिट्स, फक्त एका नंबर नंतर जर डिजिट आपण इथं पॉईंट दिला तर 1 2 3 4 5 काय करायला लागेल आपल्याला, डिजिट मूव करायला लागतील. त्याच्यासाठी आपण त्याच्यात मल्टिप्लाय करणार आहोत 10 raised to 5. 10 raised to 5. Hence हा जो आहे तो काय असणार आहे, युजुअल फॉर्म, आणि हा जो आहे तो स्टँडर्ड फॉर्म. आता तुम्हाला म्हणजे आपल्याला हा युजुअल फॉर्म दिलेला असणार, कन्वर्ट करायचा आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. हा जो युजुअल फॉर्म आहे तो कन्वर्ट करायचा स्टँडर्ड. सो स्टँडर्ड फॉर्म. Example 2 is 9.4 into हा काय आहे, त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे आणि आपल्याला कन्वर्ट करायचा आहे युजुअल फॉर्म मध्ये. कन्वर्ट दिस स्टँडर्ड फॉर्म इन युजुअल फॉर्म. Convert this usual form in standard form. 9.4 into 10 raised to square of 10. That is, इथं काय होणार आहे, जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, स्क्वेअर ऑफ 10 म्हणजेच 100. 100 ने जर आपण 1 decimal. So here answer is 920. म्हणजे काय होणार आहे, हा जो नंबर आहे ऍज इट इज राईट केला आपण 2 0 दिले, त्याच्यावर एक डेसिमल पॉईंट आहे तो आपण एक डिजिट आहे म्हणून एक डिजिट सोडून राईट टू लेफ्ट जाताना जे एक डिजिट सोडून इथं जर दिला तर हा कन्सिडर करतो का आपण 0 नाही, मग फक्त होल नंबर फक्त कन्सिडर करतो, दॅट इज 920. अशा पद्धतीने एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचे आहेत. On page number 85, writing numbers in expanded form in terms of powers of 10. आता given number आहे तो expanded form मध्ये ऍड करायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे रेस टू 10 च्या फॉर्म मध्ये नंबर.
3, 2, 7, 6. This large number in expanded form. In terms of power of 10. In terms of power of 10. We know that the expanded form of this number is, आता पहिला डिजिट नंतर किती डिजिट आहेत 1 2 3 4 5 6. सो कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 9 into in solution 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 plus 5 into 1 2 3 4 5 1 2 3 4 5 plus 1 0 reduce कर जाणार 1 2 3 4 1 2 3 4 plus 3 into 1 2 3 plus last 6 into 1. When can express above standard form in terms of power of 10 as 1 वरती किती 0 आहे काउंट करा 1 2 3 4 5 6 तेवढे काय असणार रेज टू 6 5 into 5 there are 5 0 1 2 3 4 5 so convert this in 10 raised to 5. This is 10 raised to 0 म्हणजेच 1. This is expanded form in terms of powers of 10. Expanded form of in terms of power of 10. Here our 5th number chapter is complete. In next period we will start our 6th number chapter, algebraic expression.